तर हा ब्रीडर आहे, मागचे 1 वर्षापासून आपण वापरतो. तुम्ही सांगितल्यानुसार हा ब्रीडर आता तुम्ही म्हणले की आपल्याला बदलायचा आहे. तर हा बकरीसाठी तयार करायचा, तर त्यासाठी आता इथून पुढं कशी याची काळजी घ्यायची? सर याचं आता वजन 55+ आहे. आता याचं इथून पुढं कसं करायचं त्यासाठीच म्हणलं की आपलं मार्गदर्शन करावे. ती सांगण्यापूर्वी पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, जे 2 भाग होणार आहे. एक भाग भैसर शेळीपालन तडका यावर असेल, तर दुसरा भाग याचा भैसर भजन कीर्तन या चॅनलवरती असेल. याची म्हणजे सगळ्यांनीच नोंद घ्या, आलं का लक्षात? अर्धवट व्हिडिओ बघू नका, दोन्ही भाग बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चला पुढे ऐका. गुळ, साखर किंवा गुळ, त्यातली त्यात साखर वापरली तर चांगलं, आणि थोडंसं मीठ त्याच्यामध्ये घालायचं म्हणजे त्याला ती चव लागते आणि खातं ते. यानंतर 1-2 तास त्याला काही ठेवू नका. लक्षात ठेवा, 12 तासाचं विभाजन कसं करायचं आहे ते पहा. 2-3 तासांनी त्याला खायला द्यायचं, की जेणे एकदम खायला घालायचं नाही. ही तर मुख्य खोड आहे. लक्षात ठेवा की आपण काय करतो, सकाळ आणि सायंकाळच खायला घालतो, म्हणून पाहिजे तशी आपल्याला वाढ मिळत नाहीये. हेच जेवण दिवसभराचं जेवण आहे. आता खुराक त्याला मॅक्झिमम वर्षाच्या आतली बोकड असतील तर सकाळी 300 ग्रॅम खुराक आणि सायंकाळी 300 ग्रॅम खुराक. आता या खुराकामध्ये वापरायचं आहे काय ते मी सांगतो. फार महत्वाची गोष्ट आहे. खुराक तुम्ही काय करायचं, आता थंडीच्या दिवसात तुम्ही जर चालू करत असाल तर सकाळी दूध पाजल्यानंतर त्यांना पुन्हा काही द्यायचं नाही. पाणी हे कोमट पाणी त्यांना द्यायचं. लक्षात ठेवा, जेवढे ते पाणी पितील तेवढं, पाण्याला जीवन म्हणतात. आणि पाणी नाही पिले की मग वजन नाही वाढू शकत. सर्क्युलेशन झालं पाहिजे, सर्व पेशीला ऑक्सिजन मिळाला पाहिजे. त्या पेशी डिव्हाइड्स, रिडिव्हाइड्स, फॅट अक्युम्युलेशन जे आहे ते वाढवायचं असेल तर त्या पेशी डिव्हाइड्स, रिडिव्हाइड्स होऊन त्याचं मांसात रूपांतर झालं पाहिजे. ही सगळी मी शास्त्रीय माहिती सांगतोय, कुठेही ही माहिती आढळणार नाहीये. याचा अर्थ मला गर्व आहे असं नाही. मी माझ्याजवळ आहे तेवढं सगळं देतोय, फक्त त्याचा फायदा घेणारे लोक पाहिजे. सकाळ सायंकाळ तर दुधाचं मी सांगितलं. आता खुराकाला काय ठेवायचं आहे पहा, मध्ये 2 तास गॅप द्यायचं. खुराकाला काय ठेवायचं ते महत्वाच्या गोष्टी मी सांगतो. हे 3 पदार्थ खुराकाला पाहिजे. एक पहिला पदार्थ सांगतो मी, गहू पाहिजे, तांदूळ पाहिजे. आता मोठी पिल्लं असतात त्याच्यामुळं ते रवंत करतात, लक्षात ठेवा. आणि खपरी पेंड, ज्याला शेंगदाणा पेंड म्हणतो, ती पेंड असणं आवश्यक आहे. 300 ग्रॅम खुराकाचं 3 भागामध्ये रूपांतर केलं तर 100 ग्रॅम काय झालं, 100 ग्रॅम गहू, 100 ग्रॅम वाजवीपेक्षा जास्त खर्च करून तुमचा बोकड 50,000ला विकत असेल आणि तुम्ही जर त्या बोकडावरती 20-25 हजार रुपये खर्च करत असाल तर तुम्हाला फायदा किती मिळाला? खर्चही कमी झाला पाहिजे आणि वाढही चांगली झाली पाहिजे. फक्त एकदमच 600 ग्रॅम नाही द्यायचं. अतिशय जे सर्वसाधारण लोक आहेत त्यांनी कमीत कमी 250 ग्रॅम सकाळी, 250 ग्रॅम सायंकाळी, म्हणजे अर्ध्या किलोच्या वरती खुराक न्यायचा नाही. या महत्वाच्या गोष्टी समजून घ्या. व्हिडिओ जरा मोठा होणार आहे. 3 पदार्थ मी सांगितले, हे 3 पदार्थ सम प्रमाणात घ्यायचे. त्यांना कुठल्याही वेळेला द्या. तुम्ही एक वेळ ठरवा. सकाळी समजा जर तुम्ही त्यांना 7 वाजता किंवा 8 वाजता दूध पाजलं असेल तर त्यानंतर 2 तासांनी त्यांना खुराक द्या. खुराक दिल्यानंतर, काही दिल्यानंतर त्यांना दुसरं काही द्यायचं नाही. ही महत्वाची गोष्ट मी सांगतोय. काय करतात, खुराक दिला की लगेच चारा टाकतात, उपयोग नाही, रवंत होत नाही, त्याच्यामुळं ते पुन्हा तसंच लेंड्यामधून बाहेर पडतं. ह्या महत्वाच्या गोष्टी सूचनेवरती लक्ष द्या. काहीही द्या तुम्ही, 2 तास अंतर ठेवा, की ज्या 2 तासामध्ये ते खाल्लेलं जे आहे तो त्याची रवंत त्याच्याकडून घडणं आवश्यक आहे. मग आहारामध्ये तुम्ही कुठलाही आहार त्याला देऊ शकता. ओला आहार देऊ शकता, वाळला आहार देऊ शकता, जशा पद्धतीनं तुमच्याकडे उपलब्ध आहे तशा पद्धतीनं देऊ शकता.
अतिशय सिंपल लँग्वेजमध्ये मी सांगितलं. आणि दूध दिलं, सगळा व्हिडिओ पाहत जावा. सकाळी दूध पाजलं की 1 केळ द्यायचं, सायंकाळी दूध पाजलं की 1 केळ द्यायचं. आणि ते केळ सालीसह, स्वच्छ पाण्याने धुवून सालीसह द्यायचं. ही गोष्ट लक्षात आली तुमच्या? आली असेल तर आता पुढे बघा. दररोज 1 बटाटा एवढ्या करा. 1 बटाटा कोणत्याही वेळेला, सकाळ असू द्या किंवा सायंकाळ असू द्या, त्या बोकडाच्या किंवा बकऱ्याच्या 1 बटाट तुम्ही अर्ध बटाट सकाळी त्या खुराकात मिसळून देऊ शकता. त्यानं आवडीनं खातं ते, सत्य सांगतोय मी. फक्त त्यामध्ये काय करा, त्या बटाट्याला थोडीशी हळद द्या आणि थोडंसं मीठ टाका त्या, आणि मिनरल मिक्सरची पावडर टाका. काय ग, 1 वर्षापर्यंत हे करायचं. आणि 1 वर्षाच्या पुढची जी आहे, मग 2 वर्षाचा असेल, 1.5 वर्षाचा असेल, यांना दररोज 2 बटाटे छोटी छोटी, एवढं बटाटा सकाळी आणि एवढं बटाटा सायंकाळी त्या खुराकामध्ये मिक्सअप करून टाका. बाकीचा कुठलाही काहीही देण्याची आवश्यकता नाही. फक्त 3-3 तासाचे हॉल्ट करा आणि 3-3 तासाचे हॉल्ट करून तुम्ही 1 खायला दिलं की 3 तास घ्या किंवा 2 तास घ्या, तुमच्या सवडीनुसार. या पद्धतीनं जर तुम्ही केलं तर मला वाटतं, जर 50 किलोचा तुमचा जर बोकड असेल मुळचा, तर त्याचं वजन एक 6 महिन्यामध्ये 100 किलोपर्यंत जायला काय हरकत नाही. आणि 100 किलोचा बोकड ज्या वेळेला विक्रीसाठी, जिवंत वजन ज्या वेळेला 100 किलो असतं, त्यावेळेला त्या बोकडापासून कमीत कमी 65 किलो मांस मिळतं. किती सांगितलं मी? 65 किलो मांस मिळतं. म्हणजे तुमचा बोकड जर विक्रीला न्यायचा म्हणलं तर 65 किलो गुणिले 700 करा. लक्षात येत आहे तुमच्या? 65 गुणिले 7 केल्यानंतर 7×5 35, हातचे 3 येतात, आणि 7 सक्क 42 आणि 3, म्हणजे तुमचा बोकड, लक्षात ठेवा, 45,000च्या पुढे जायला काय हरकत नाही. 40,000च्या वरून जाणार बोकड. जर तुम्ही आत्ता बोकड तो 10,000ला घेतला असेल तर तुम्हाला 6 महिन्यामध्ये एका बोकडासाठी साधारण 3,000 ते 4,000 रुपये खर्च येतो. म्हणजे वरचा सर्व तुम्हाला नफा हा मिळू शकतो. बोकड पालन हा धंदा शॉर्ट बट स्वीट आहे. आलं का लक्षात? आणि आता सर्वच गोष्टी मी याच्यामध्ये सांगतोय, याची विक्री करताना लक्षात ठेवा. याची विक्री करताना याचे 2 भाग झालेले आहेत. ते मी अगोदरच सांगितलं. एक भाग या चॅनलवरती असेल तर एक भाग बैसर भजन कीर्तनवरती असेल. तर 7 महिन्याच्या पुढची, 8 महिन्याच्या पुढची पिल्लं व्यवस्थित खणखणीत असली पाहिजेत. अशी पिल्लं तुम्हाला, म्हणजे चांगल्या जातीची बरं का पिल्लं, ओस्मानाबादी नव्हे. या वेळेला कलर हा शेरा कलर असावा, तांबडा कलर असावा. मी उगा अनेक व्हिडिओ तयार करू इच्छित नाही. 1-2 व्हिडिओमध्येच सर्व गोष्टी मी सांगतोय. काळा कलर असावा, काळा बांडा कलर असावा, किंवा तांबूस काळा असावा. आणि या बोकडांना बाजारामध्ये मार्केट आहे. पांढरा कलर, पूर्ण पांढरा कलर नको आहे, लक्षात ठेवा. पूर्ण पांढरा कलर ही मग ते पिंक, लक्षात आलं का तुमच्या? पिंक कान वगैरे आहेत ते चालू शकतं. परंतु शक्यतो मार्केटला चालणारे कलर कोणते आहेत ते मी तुम्हाला जनरली सांगितले. आणखी कोणाची काय अडचण जर असेल तर आपण आवर्जून फोन करून विचारू शकता किंवा मेसेज करू शकता. तर सगळ्याकडे माझे व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यामुळे तुम्ही विचारू शकता. झालेली सेवा सद्गुरूंच्या, भगवंताच्या चरणी अर्पण करतो. मी भगवंत एकच मानतो, मग तो अल्ला असो, कोणी असो, हे देव एक आहे.
तो एकतत्व सर्व ठिकाणी हे मानून मी मार्गदर्शन करतो. या अवस्थेला प्रथम आपण जाणं आवश्यक आहे. म्हणून पाठीमागं बरंच काही मी सांगितलं. सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो, सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.